धन्य महाराज जन्मले संसार जे ध्यात्यंतरे नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्यासी माय प्रसवली। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवंताचे लाडके युगानुयुगेचे प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, तरी पण सांगणे हे वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतया न्यायानं। थोडा विकू कमी करा। सगळ्यांची सुपरिचित तुमच्या गावाचं, जिल्ह्याचं, तालुक्याचं वैभव, महाराष्ट्राचं नाही तर सगळ्या भारताचं वैभव, आदरणीय परमार्थ स्नेही महान देशभक्त शहीद नायक निखिल मोतीरामजी घुगे यांच्या द्वितीय अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आणि त्यांच्या पुतळ्या सोहळ्याच्या या अनावरण सोहळा सकाळी मोठ्या थाटात संपन्न झाला। आपण या सगळ्या कार्यक्रमाचे आपण सगळी साक्षीदार आहात आणि त्यांच्या देशभक्तीचा वसा गावामध्ये आलेला प्रत्येक व्यक्तीनं अगोदर आल्या आल्या या पुतळ्याचं दर्शन घ्यावं इतका सौंदर्यवान असा तुम्ही इथं त्यांची मूर्ती आकारलेली आहे। म्हणून समस्त गावकरी मंडळीला मी कोटी कोटी धन्यवाद देतोच। गोड असं नियोजन या घुगे परिवाराने केलं आणि समस्त गावकरी मंडळीकडून, तरुण मंडळीकडून, त्यांच्या परिवाराकडून मला हे मिळालेले निमंत्रण। आमचे परमार्थ प्रेमी माझे जिवलग मित्र भागवताचार्य, आपल्या भागाचं वैभव आदरणीय सोपान महाराज मुंडे शास्त्री, त्यांनी तुम्हा सबंध गावकऱ्यांच्या वतीनं, घुगे परिवाराच्या वतीने हे मला कीर्तनाचं दिलेले निमंत्रण। त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, एक एकाहुनी बळी रे। इथं पाऊल टाकल्याबरोबर मला वाटलं नाही की मध्ये वाडी वाकदमध्ये आलो। इथं पाऊल टाकल्याबरोबर असं वाटलं प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो। इतकं उत्कृष्ट नियोजन गावकरी मंडळीने केलं बघा। भागवा भागविणे काटकसर नाही, उत्कृष्ट असा मंडप डेकोरेशन, गोड साऊंड सिस्टीम, तेवढ्या ताकदीचे भजनी मंडळी। इथं नाही का एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात लावावं, तेवढ्या थाटात तुम्ही शहीद निखिल भाऊंचा हा सोहळा संपन्न करत आहात। म्हणून समस्त घुगे परिवाराला, गावकरी मंडळीला मी कोटी कोटी धन्यवाद देतोच। पण तुमच्या निमंत्रणाचा मान राखून काही काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही मी या परिवाराच्या आणि गावाच्या तर्फे मी कोटी कोटी धन्यवाद देतो। विशेष नाही का गायनाचार्य मंडळी, ज्यांच्या मुखारविंदातून आपण गोड असेल चाल ऐकली, मंगेश महाराज असतील, अनिल महाराज असतील, स्वप्नील महाराज असतील, इकडे मृदंगाचार्य अभिषेक महाराज असतील, इकडे माऊली महाराज असतील, आणखी काही महाराज मंडळी असतील, माझे गुरुबंधू युवा कीर्तनकार विनोदाचार्य तुकाराम महाराज साहेबाय बाबा, तुम्हालाही नमस्कार। आणखी काही लांबून लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक असतील, दुसरे गुरुबंधू थोर मृदंगाचार्य आणि ज्यांचं यूट्यूब चॅनल पार गाजलेलं आहे असे गजर मुक्ताबाईचा, असे आमचे गजानन महाराज गायकवाड, तुम्हालाही नमस्कार। माझ्यासोबत पानकरीने गाऊन आलेले रामेश्वर भाऊ असतील, त्यांनाही मी नमस्कार करतो। आणि हिंगोलीहून ज्यांच्या गाडीमध्ये मला घेऊन आले, माझ्यासोबत आले नाही, तेच मला घेऊन आले, असे माझे परम मित्र, त्या हिंगोलीचं वैभव स्वर्गीय खासदार राजीवजी सातव यांचे निकटवर्ती असणारे आमचे बंटी भाऊ नागरे असतील, त्यांनाही मी नमस्कार करतो। आणखी काही लांबून लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक, काही बोरखडून आलेले मंडळी असतील, काही पहूरवरून, मोपवरून, काही वाकदून आलेले, काही पाचरणी मंडळी, अनेक सगळे। आता सगळ्यांचं जरी मला नामोल्लेख शक्य नसता तरी सगळ्यांच्या प्रति मी आदर व्यक्त करतो। सगळ्यांनाच वैयक्तिक एक एकदा वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी या वार करी
मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात, पण आता मीच शुकाचार्य, पण आता सकाळच्या काकड्यापर्यंत भागवून घ्या. आणि माझा परिचय तर जवळपास इकडे परिसरात तर कीर्तन झाले, बोरखडीला झालं, आता वाडीमध्ये नाही का आणखी परिसरात होतीलच. बरोबर आहे का? मी काळजी करू नका, मी पुन्हा येईल नाही का. आणि विशेष देशभक्तामुळे हे कीर्तनाचा योग. आणि आमच्या देशभक्तांचे बंधू अक्षय भाऊ यांनी माझं तिकडे शहीद अमोल गोरे ज्यावेळेस ते शहीद झाले होते 19 एप्रिल, पार 2-3 वर्षे होऊन गेली गोष्टीला, त्यावेळेस त्यांनी ऐकलं होतं. आणि त्यावेळेस त्यांना जाण्याकरता उत्स्फूर्त कोणी केलं होतं, निखिल भाऊंनी सांगितलं होतं की गावातले मुलं घेऊन तिकडे शहीद अमोल गोरे सोनखासला जा. बरं का? बघा देशभक्तांचं किती एकमेकावर प्रेम असेल. कदाचित यांचा माझा, मी यांना जरी ओळखलो नसतो तरी हे मला ओळखत असतील, कारण की जवळपास महाराष्ट्रातल्या सगळे देशभक्तांचा मी परिचित आहे आणि मला प्रत्येक देशभक्ताबद्दल आवड आहे. म्हणून सगळे तुम्ही वंदनीय पूजनीय आहात. आणि माझा परिचय तर सगळ्यांनाच माहिती आहे. माणसं यूट्यूबला हे कीर्तन चालत असतात, टी व्हीलाही 200-250 वेळेस येऊन गेले, पण मी माझा परिचय सांगत असतो. माझा परिचय जर ऐकण्यासारखा आहे बरं का. आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं अपस्वरात. हे मंडळी आहे स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं निखिल भाऊच्या दरबारात. नाहीतर यसाल रागाच्या भरात, हंसाल तोंडावर परात, किंवा काढसाल गावानवरात. पण भगवंताच्या कृपेनं होऊन जाई जोरात. विठ्ठल विठ्ठल. जर का कीर्तन पटत असेल बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसाल तिकडे पोरा स्वरात. विठ्ठल विठ्ठल. यांच्यामुळे इथे या गावात पहिल्यांदा तुमची माझी होत आहे भेट. आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट, उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट, म्हणून अभंगावरच येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. अभंग नामदेवरायाचा. धन्य महाराज जन्मले संसारी. अभंग मी नामदेवरायाचा का निवडला? धन्य महाराज जन्मले संसारी, कारण हे आज त्यांचा जयंतीचं कीर्तन आहे. बरोबर आहे का नाही? मग जन्माचा अभंग निवडावा म्हणून मी नामदेवरायाचा अभंग निवडला. विको थोडा कमी करा. अभंग संत शिरोमणी नामदेवरायाचा आहे. आणि नामदेवराया अभंगातून सांगतात की त्यांचा जन्म धन्य आहे जे अखंड नारायणाचं नामस्मरण करतात. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्यात्यंतरी नारायण. नामदेवराया अभंगाच्या प्रथम चरणात नामधारकाला धन्यता देतात. दुसऱ्या चरणामध्ये नारायण गाय नारायण ध्याये धन्य त्यासी माय प्रसवली. दुसऱ्या चरणामध्ये नामधारकाच्या मातेला धन्यता देतात. आणि शेवटच्या चरणामध्ये प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार नामामने. शेवटच्या चरणामध्ये अख्ख्या कुळाला धन्यता देतात, कुणाच्या नामस्मरण करणाऱ्या. आता इथे अभंग आपण थोडासा अर्थ जरा वेगळा लावू. बरोबर आहे का नाही? या अभंगाच्या पहिल्या चरणात आपण असं गृहीत धरू की नामदेव महाराज देशभक्ताला धन्यता देतात. दुसऱ्या चरणामध्ये मातेला धन्यता देतात. आणि शेवटच्या चरणामध्ये अख्ख्या कुळाला धन्यता देतात. कारण की या जगामध्ये जन्म कोणाचा धन्य आहे? जे अखंड देवाचं ध्यान करतात, राष्ट्रभक्ती करतात, देशभक्ती करतात, त्यांचा जन्म धन्य आहे. नाहीतर या जगामध्ये मुंगळ्यासारखी माणसं जन्माला येतात आणि चिरडून मरतात बेडकासारखे, पण कोणाचंही नाव घेतल्या जात नाही. पण आदरणही ज्यांचं नाव घेतल्या जावं त्यांचं काहीतरी कार्य पाहिजेत. तसं या देशभक्तांचं या जगामध्ये महान असं कार्य असल्यामुळं त्यांचा जयंतीचा सोहळा, अभिष्ट चिंतन सोहळा होऊ शकतो. अभिष्ट चिंतन सोहळा, जयंती सोहळा, वाढदिवस सोहळा आपण असे म्हणतो बघा. आणि देशभक्तांचा तुम्ही म्हणाला, आता मला ही पत्रिका कालपासून मी स्टेटसला ठेवली. माझ्या संपर्कातल्या जवळपास 7-8 हजार लोकांना मी पाठवली पत्रिका आपल्या कार्यक्रमाची. त्यात ते 1,500 फौजींनाच पत्रिका गेली. आणि काहींनी मला ते स्टेटसला बघून मला कमेंट केली, महाराज पुण्यतिथी आहे का जयंती आहे? बरोबर आहे का नाही? कारण की शहीद फौजी त्यांची जयंती कशी होऊ शकते? म्हणलं अरे एखादा जर व्यक्ती गेला तर माणूस काय नाव टाकतात? स्वर्गवासी माणूस गेला म्हणतात. बरोबर आहे का? पण एखादा जर जवान देशभक्ती करत असताना तो कोणत्याही नाही का कसाही जाऊ द्या, पण तो देशाकरता तो शहीद होत असतो. नाहीतर हे जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही बघा, एरवी जर माणूस गेला तर माणसं म्हणतात तो माणूस गेला, वारला. बरोबर आहे का? पण एखादा जर जवान गेला तर म्हणतात तो शहीद झाला.
नाहीतर एक घडलेलं उदाहरण सांगतो बघा. मी तिकडे नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव तालुका आहे आणि तिथे गाव आहे बघा बोलठाण. तिथला एक जवान शहीद झालता, शहीद अमोल पाटील. SSB मध्ये करंट लागून शहीद झाला होता. जर त्यावेळेस मी तिकडे गेलो असताना तर तो शहीद व्हायच्या अगोदर 2018ला शहीद व्हायच्या 2 वर्षांनी अगोदर त्याने फेसबुकला एकदा पोस्ट केली होती. काय? ज्यावेळेस मी या जगात नसेल, माणसं गेल्यावर माणसाच्या नावापुढं स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी अशी नावं टाकतात. ही त्याने फेसबुकला केलेली पोस्ट मी तुमच्यापुढे वाचत आहे. कोण? शहीद अमोल पाटील, नाशिक जिल्ह्यातला नांदगाव तालुका बोलठाण गाव आहे. त्यांनी पोस्ट केली फेसबुकला. तो शहीद व्हायच्या अगोदर 2 वर्षांनी केली की या जगात मी नसल्याच्या नंतर माणूस गेल्यावर माणसाच्या नावाच्या पुढे स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी असं नावं टाकतात. पण मी या जगात ज्यावेळेस नसेल, माझ्या नावाच्या पुढं शहीद अमोल पाटीलच असेल. ही त्यांनी कधी पोस्ट केली? जायच्या अगोदर 2 वर्षा अगोदर. त्यांच्या मित्र परिवारांनी, घरच्या नातेवाईकांनी, संपर्कातल्या व्यक्तींनी त्याला फोन केला, राजा अरे तू जिवंत आहे अशी पोस्ट टाकणं बरोबर नाही. तू शहीद भगतसिंगाचा फोटो टाकायचा, अनेक देशभक्त देशाकरता शहीद झाले त्यांचा फोटो टाकायचा आणि वाक्य टाकायचं. तू जिवंत असताना ही पोस्ट टाकली, शहीद झाल्यावर ते शहीद जवानाची तरी टाकली तरी हरकत नाही. तू टाकली की बाबा मी जगात नसल्यावर माझ्या नावाच्या पुढे वैकुंठवासी, स्वर्गवासी, कैलासवासी लागणार नाही, तर शहीद अमोल पाटील लागल असं तू का पोस्ट केली? त्यावेळेस त्यानं दिलेली उत्तरे, अरे तुम्हाला जरी आता खोटं वाटत असेल, पण ज्यावेळेस मी या जगात नसणार त्यावेळेस तुम्ही असणार. मी कधीही जरी गेलो तर माझ्या नावाच्या पुढं वैकुंठवासी नाही, स्वर्गवासी नाही, कैलासवासी नाही, तर शहीद अमोल पाटीलच असेल. आणि त्याचं त्यानं ते खरं करून दाखवलं. देशाकरता शहीद झाला आणि पार तुम्ही व्हिडिओ पण युट्यूबला बघितले असतील बघा. म्हणून जवान जरी गेला तरी त्याची जयंती होऊ शकते, त्याचे अभिष्ट चिंतन होऊ शकतो. आता मी पुढं कीर्तनात सांगत बघा. जवान गेला तरी, जवान शहीद झाला तरी तो जिवंत नसताना जे कार्य करत नाही तो गेल्यावर कसा जवान कार्य करत असतो ते पुढे तुम्हाला मी कीर्तना सांगतच राहील बघा. म्हणजे एखादा जवान गेला म्हणजे तो गेला नाही, तो देशाकरता शहीद झाला. सर्वसामान्य किती जरी जगात श्रीमंत व्यक्ती असला, त्याला तो नरकात जरी गेला, किती जरी काळे धंदे असले, त्याच्या पुढे काय नाव टाकतात? स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी. जरी त्यानं काही जरी जगात चांगले कामं केले नाही तर तसं असतं. पण एखादा जर जवान देशाकरता गेला तर त्याच्या नावाच्या पुढं शहीद असतं. तसं आपल्या देशाकरता, गावाकरता, महाराष्ट्राकरता, या सगळ्या करता शहीद झालेले निखिल भाऊ आपल्याकरता शहीद झाले. एकाएक देश सेवा करत असताना आणि प्रत्येक भारतातल्या देशभक्ताचा मला अभिमान आहे. का? ते तिकडे सीमेवर कार्य बजावत आहेत म्हणून आपण इकडे सुखरूप आहोत बघा. आणि त्यांच्याच या सोहळ्यानिमित्त आम्ही अभंग घेतला नामदेवरायाचा. अभंगाचा मी भावार्थ उगा थोडा सांगणार आहे. अभंग उगा नॉमिनल घेतला, काय सांगावं बरं का. आजच्या अभंगात मी तुम्ही माझे युट्यूबला कीर्तन ऐकले असतील, समोर बसून ऐकले असतील. कीर्तन अभंगावर मी बोलतो, पण आजचं कीर्तन मी अभंगावर जास्त बोलणार नाही. आज फक्त मी फौजी सांगणार. थोडे सिस्टीम चेंज झाली का, व्यवस्थित करा. आणि मग बाकीच्या कीर्तनामध्ये अभंग सोड. प्रत्येक कीर्तनात मी शेवटी कोणत्याही गावात असो, शेवटी 10-15 मिनिटं मी घेत असतो. पण मला वाटतं पूर्ण कीर्तन करावं, पण तिथे बंधन असतं. महाराज काय फौजीवर सांगतात का? पण मी आज बंधनात नाही, कारण की आजचं कीर्तन माझ्या आवडीचं आहे. का? शहीदाचं कीर्तन आहे. कारण की देशभक्ताचा प्रत्येकाला, तुम्हाला मला अभिमान असता पाहिजेत असं त्यांचं कार्य आहे. म्हणून अभंगाचा मी थोडक्यात भावार्थ सांगतो. विचार करण्यासारखी अभंगात गोष्ट आहे बघा. कारण की अति परिचय झाला की एखाद्या स्थानाचं महत्व कमी होतं, एखाद्या जागेचं महत्व कमी होतं. अति परिचयामुळं सूर्याचं महत्व कमी झालं. का? सूर्य दररोज निघतो. सूर्याची कुणी आरती करत नाही. चंद्र महिन्यातून एकदाच येतो, चतुर्थीला, पौर्णिमेला. त्याची माता माऊल्या आरती करतात, बरोबर आहे का? चंद्राची उत्सुकता निर्माण होते, नाही का? चंद्र सांगितला असतो चतुर्थीचा 9:15 आणि माता माऊल्यांची घाई 8:15 पासून. निघला का ग चंद्र? एक म्हणती बोरखडी कुण निघला, एक म्हणती वाकत कुण निघला. इतकी उत्सुकता का निर्माण होते चंद्राची? का? चंद्र फक्त महिन्यातून एकदा येतो. सूर्य दररोज निघतो, सूर्याची कुणी आरती करत नाही. म्हणून हिवाळ्याच्या दिवसात सकाळी 7 वाजता ऊन बरं वाटतं आणि तेच ऊन सकाळी
7 वाजता उन्हाळ्यात डोकं उठतं का? अति परिचय झाल्यामुळं सूर्याचं महत्व कमी झाल्या गेलं. अरे सूर्याचं महत्व कमी झालं यातही नवल नाही. अति परिचयामुळं जावयाचं पण महत्व कमी झालं. बरोबर आहे का? म्हणून जावाई लांबचा असावा आणि 4-2 वर्षानंतर गावात येणार असावा. मग बघा जावयाचा थाट. ती सासू फक्त नाचायची शिल्लक राहते. जावाई आला माझा, जावाई आला माझा, नाकाचा मोती ठेवी गाणपरी, जावायाचा राखी मान. तो जावाई लांबचा असला पाहिजे आणि 4-2 वर्षानंतर गावात येणार असला पाहिजे. इथं गावातल्या गावात तर जर जावाई असेल आणि दिवसातून सासूच्या घरी 4-4 चक्रा घालत असेल तर ती सासू एक दिवस वैतागून म्हणते, इकडे रे जावाया, काय ती तांबडी बादली घेऊन तेवढी लाव नळाला. इतका दर्जा का खाली आला? अति परिचय झाला. बरोबर आहे का नाही? म्हणून अति परिचय झाल्यामुळं जिथं जावयाचं महत्व संपून गेलं, सूर्याचं महत्व कमी झालं यातही नवल नाही. बघा अति परिचयामुळं मोबाईलचं पण महत्व संपून गेलं. बरोबर आहे का? पूर्वी माणसं त्या कॉईन बॉक्सवर रुपया संपायच्या अगोदर गडबडीने बोलायचे. बरोबर आहे का? का कुत्रपिटी लागले. बरोबर आहे का नाही? आता माणसं बोलून फोन ठेवायचं विसरून जातात. आता आम्हीच मग तुकाराम महाराजांनी फोन लावला मग तसाच विसरून 15 मिनिटं मोबाईल चालूच. आमच्या इकडे गप्पा चालू मोबाईल आणि कधी फोन लावता मिळ नाही. गावातून निघल्यावर फोन केला. मी सांगितलं की अति परिचय झाल्यामुळं या मोबाईलचं महत्व संपून गेलंय. बघा आता कुणी कोणाला फोन लावत नाहीत. आता एका माणसाकडे 2-2 आणि 3-3 मोबाईल आहेत. कुणी फोन उचलायला तयार नाही. आणि सुरुवातीच्या काळात मोबाईल गावात एखादा मोबाईल असायचा आणि मग ती रिंग आला की अख्खं गाव बघायचं कुणाचा फोन आला. कुणाची फोनच येत नव्हते. कस्टमर केअरला लोक फोन लावायचे. बरोबर आहे का नाही? त्या मॅडमला फोन लावायचे. मॅडम ते आमच्या मोबाईलमध्ये गाणं टाकायचं. आता ती मॅडम वैतागून जायची बिचारी. आता काही विचारायचे ते मोबाईलची चार्जिंगच होत नाही. तिला बिचारी काय सांगेल. पण कुणाला मोबाईल येत नव्हते ना त्यावेळेस ती मोबाईलची बोलण्याची हौस होती लोकांना. काही फोन लावायचं कस्टमर केला. साहेब तुमच्याकडे पाऊस कसा पडायला आहे? मॅडम तुमचं लग्न झालं काय करत म्हणायचे का नाही? आता हे तुम्ही काय असता? हे तुम्ही बोलले म्हणून हसता तुम्ही. बरोबर आहे का नाही? पूर्वी विचारायची माणसं कस्टमर केअरला फोन येत नव्हते. आता अरे मोबाईलमध्ये 10-10, 8-8 हजार नंबर आहेत. आता मला काही नंबर सेवेत मला ती ध्यानात येत नाही कोणाचे नंबर असते. बरोबर आहे का नाही? पण विचार करण्यासारखी वाटते. अति परिचय झाल्यामुळं या मोबाईलचं महत्व संपून गेलं. अति परिचय झाल्यामुळं जावयाचं महत्व, सूर्याचं महत्व यातही नवल नाही. अति परिचयामुळं कोरोनाचं पण महत्व संपून गेलं. नाहीतर कोरोनामध्ये माणसं किती घाबरायचे. कोरोना सुरुवातीला आल्यावर माणसं खोकल्याला घाबरायची. कारण की लोकांना माहिती खोकला की ठोकलाच. बरोबर आहे का नाही? माणसं खोकल्याला घाबरायचे. मी मागे एकदा बारामतीला कीर्तनाला गेलो होतो आणि उग एका आजीला हसत विनोदात म्हटलं, आजी तुमच्या सुनाला कोरोना झाला. आता त्या आजीला कोरोना काय भानगडच माहिती नव्हती. ती आजी म्हणली, माय महाराज देवा लय चांगलं केलं. 10 वर्ष झालं ते महाराज लग्नाला, तिला काहीच लेकरू बाळ नव्हतं. आता का लेकरू झालं म्हणलं. म्हणजे बघा अति परिचयामुळे त्या कोरोनाचं महत्व संपून गेलं, जावयाचं महत्व संपल्या गेलं, मोबाईलचं संपलं, सूर्याचं संपलं यातही नवल नाही. अरे अति परिचयामुळं देवी देवतांचं, छत्रपती शिवाजी राजांचं महत्व संपून गेलं. बरोबर आहे का? अहो देवाचं महत्व नाही, शिवाजी राजाचं नाही, कोणत्याच राजाचं महाराजाचं कोणालाच महत्व नाही. नाहीतर मी प्रत्येकाच्या बघा नाही का विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नाहीतर प्रत्येकाच्या मोटरसायकलवर छत्रपती शिवाजी महाराजांचा तो फोटो सिम्बॉल आहे. बरोबर आहे का नाही? जर खऱ्या अर्थानं शिवाजी राजाचं आपल्याला महत्व असतं तरी गाडी धाब्यावर गेली नसती. का? अति परिचयामुळे राजेचं महत्व कमी यातही नवल नाही. बघा आता देवीची नाव असतात. बरोबर आहे नाही? जगदंबा, बरोबर आहे का नाही? असे नाव असतात. मोरया, माऊली हे कोण्या दुकानावर नाव असतात? बियर बारवर नाव दुकानावर. बरोबर आहे का? अरे देवी देवतांची नाव आपण दिली पाहिजेत का नाही का? माऊली व्हेज अँड नॉन व्हेज ज्ञानोबाराचं नाव देतात काही ठिकाणी. शिवनेरी बियर बार, जगदंबा बियर बार, समर्थ बियर बार. अरे देवाला तुम्ही त्याच्यात कशाला मानता का? अति परिचयामुळं हे देवाचे नाव तिकडे तुम्हाला भरपूर नाव देण्याकरता. बरोबर आहे का नाही? भलते आपण नावं टाकतो ट्रकवर लेकरा बाळाचे तिथं टाकायचे, पण इथं देवी देवतांची महापुरुषांची नावं टाकतात. हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही? नॉनव्हेजच्या दुकानाला जर आपण जर जगदंबा नाव देत असल, शिवाजी राजाचं नाव देत असल किंवा ज्ञानेश्वर महाराजांचं नाव देत असल तरी कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. बघा
कारण की अति परिचयामुळे आपण देवदेवतांचा अपमान आपल्या तोंडातून होत आहे, आपल्या निदर्शनास येते, कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. यातही नवल नाही, अति परिचयामुळं या नरदेहाचं महत्व पण आपल्यामधून संपून गेलं. नाहीतर काहींना नरदेही मिळाला तर काहींना कळाला, काहींना कळाला तर काहींना मिळाला, काहींना कळाला नाही आणि मिळाला नाही. तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला पण आपल्याला कळाला नाही. वास्तविक पाहता देवाने आपल्याला नरदेह दिला तरी कशा करता? देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह देह भजना गोमटा पण तोया झाला फाटा बाधिकेचा. म्हणून चष्म्या करता डोळे का डोळ्या करता चष्मा, टोपी करता डोकं का डोक्या करता टोपी, पाया करता जोडे का जोड्या करता पाय, माणसा करता सदरा का सदऱ्या करता माणूस. अज्ञान माणूसही डोळे झाकून सांगल महाराज, चष्म्या करता डोळे नाही, डोळ्या करता चष्मा आहे. टोपी करता डोकं नाही, डोक्या करता टोपी आहे. सदऱ्या करता माणूस नाही, माणसा करता सदरा आहे. जोड्या करता पाय नाही, पाया करता जोडा आहे. तसा देहा करता परमार्थ नाही, तर परमार्था करता आपला देह आहे. म्हणून देवे दिला देह भजना गोमटा. विको कमी करा जरा, स्पष्ट आवाजीने बघा. तोया झाला फाटा बाधा नाही का, तोया झाला फाटा बाधिकेचा. म्हणून आपल्याला नरदेह मिळाला पण आपल्याला कळाला नाही. जनावराला नरदेह मिळाला नाही आणि कळाला नाही का. कुठं बघितलं 4-2 म्हशी, गाई, गाढवं, कुत्रे, रानडुकर आले आणि भजन केलं. गाढवं धाब्यावर जातील पण भजन करणार नाही, बरोबर आहे का. त्यांना नरदेह मिळाला नाही, कळाला नाही, बरोबर आहे का. आपल्याला मिळाला, आपल्याला कळाला नाही. हा, देवता दिकांना नरदेह कळाला पण त्यांना मिळाला नाही. म्हणून स्वर्गाची देव इच्छा प्राप्त करतात. स्वर्गीचे
स्वर्गीचे मरिच्छिता ते देवा मृत्युलोकी व्हावा जन्मामा. कशा करता? नारायण नामे हो जीवन मुक्त. नाही का? देवता आपल्याला नरदेह मिळाला, आपल्याला कळाला नाही, जनावराला मिळाला नाही, कळाला नाही, देवतादिकांना कळाला, त्यांना मिळाला नाही. साधू संतांना नरदेह मिळालाही आणि कळालाही, म्हणून साधू संत छाती ठोकपणे म्हणतात, देही गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. साधू संतांना हा नरदेह मिळाला आहे आणि कळाला आहे, म्हणून साधू संत म्हणतात, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. कोणता नरदेह? जो नरदेह आपल्याला मिळाला, आपल्याला कळाला नाही, जनावराला मिळाला नाही, कळाला नाही, देवतादिकांना कळाला पण त्यांना मिळाला नाही. कोणता? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. नारायण नारायण नामे हो जीवन मुक्त. त्या नरदेहा करता देवतादिक परेशान होतात की आम्हाला नरदेह भेटावा. कशा करता? नारायणाचं नामस्मरण करण्याकरता. तोच नरदेह साधू संतांना भेटतो. ते साधू संत नारायणाचं अखंड ध्यान करतात आणि त्या साधू संताला नामदेवराय अभंगाच्या प्रथम चरणात धन्यता देतात. धन्य महाराज जन्मन संसारी, 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 धन्य महाराज जन्मन
जोरदार टाळा वाजवून करताय का? असं वाटायला माझा जीव तुमच्या मुळावरून टाकावं, पण कीर्तन सुटल्यावर टाकतो. विठ्ठल विठ्ठल त्यांचा जन्म धन्य हे धन्य महाराज जन्मले संसारे जे ध्यात्यंतरे नारायण. जे नारायणाचं अखंड ध्यान करतात त्या नामधारकाला धन्यता देतात. जे मी तर असं म्हणेल, जो देशभक्त अखंड देश सेवेचं नाही का सेवा करतात त्या देशभक्तालाही आपण धन्यता दिलीच पाहिजेत. आणि असे देशभक्त हरिभक्त जन्माला येण्याकरता आईवडिलांची कुस पवित्र असावी लागते. शिवाजी महाराज जन्माला आपण कोणाच्या घरात? शेजाऱ्याच्या घरात. बरोबर आहे का? देशभक्त फौजी मुलगा झाला पाहिजे, पण कोणाचा? दुसऱ्याचा, आपला नाही. बरोबर आहे का? ते शहीद होतात. आणि येरी माणूस मरण कुठंच चुकत नाही बघा. आपली ज्या दिवशी ज्या वेळी तिथून कुणाची सुटका नाही. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कित्ते सिंगा पर बैठे कित्ते ने पेरे जंजीर. प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार. आणि बघा या देशभक्ताचं जाणं आपल्या देशाकरता, बघा विचार करा, या जगामध्ये अनेक आपले देशभक्त भारतातले देशाकरता शहीद होतात. सीमेवर आपले कार्य बजावत असताना शहीद होतात. ते देशाकरता शहीद होतात का? त्यांच्यामध्ये देशभक्तीची सेवा त्यांच्यामध्ये अतूट असते, देशभक्तीवरती निष्ठा असते. आणि असा देशभक्त जन्माला येण्याकरता आपल्या अफाट जन्माचं आईवडिलाचं पुण्य असावं लागतं. मी नेहमी सांगत असतो बघा, सुशीलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चतुरता, दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. सिलवान मुलगा जन्माला आला, आईचं पुण्य. विद्वान जन्माला आला, बापाचं पुण्य. उदार जन्माला आला, वंशाचं पुण्य. आणि भाग्यवान जन्माला आला, त्याचं स्वतःचं पुण्य. म्हणून आपल्या कुलामध्ये जर एखादा देशभक्त हरिभक्त जन्माला आला तर आपल्या 21 कुळाचा उद्धार होतो. आईच्या अगोदरच्या 7 पिढ्या, वडिलांच्या अगोदरच्या 7 पिढ्या आणि आपल्या पुढच्या 7 पिढ्या, असा नाही का सात्विक 21 कुळाचा उद्धार होतो. आणि कुपुत्र जन्माला आला तर 42 कुळ नरकाला घालतो. उन्मत्तो मात्र दोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. उन्मत्त मुलगा जन्माला आला त्याच्या मम्मीचं पाप, मूर्ख जन्माला आला त्याच्या बापाचा पाप, कंजूट जन्माला आला त्याच्या वंशाचा पाप, आणि दरिद्री जन्माला आला त्याचं स्वतःचं पाप. पण आमच्या निखिल भाऊ सारखा जर असा देशभक्त जर ज्या कुळामध्ये जन्माला आला त्या 21 कुळाचा उद्धार होतो का? हे देशभक्त ही कुणाच्या नशिबात नाही महाराज. नाही का? विचार करण्यास असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही. जेव्हा एखाद्या आईचं हृदय फुलाचं आणि मनामध्ये देशभक्तीची आवड, तेव्हाच एखादा फौजी जन्माला येतो. पण त्या फौजीची मैत्री करायला वेळ लागेल, पण कळेल ना तेव्हा वेळच लागेल. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. या जगामध्ये अनेक नोकऱ्या आहेत, पण इज्जतदार नोकरी देशभक्ताची. बरोबर आहे का? माणसं एका कोणत्याही क्षेत्रामध्ये किती कमाया करतील, नाही का 10-10, 20-20, 30-30, 40-40 कोटी घोटाळे करून कमवतील, पण ही देशभक्तांची ड्युटी स्वाभिमानाची. म्हणून मी नेहमी सांगत असतो, या जगामध्ये फक्त 2 नोकऱ्या श्रेष्ठ आहेत, जय जवान जय किसान. आज शेतकरी राबराब शेतामध्ये कष्ट करतो, म्हणून जेवताना शेतकऱ्याचे उपकार कधी विसरू नका. आपण सगळे शेतकरी आहात. आणि झोपताना देशभक्ताचे कधी उपकार विसरू नका. जेवताना त्या शेतकऱ्याचे उपकार कधी विसरू नका ज्यांच्यामुळे आपण 2 टाईमचं जेवण करतो. आणि झोपताना त्या शेतकऱ्याचे लेकरं सीमित रक्षण करतात, ज्यांच्यामुळे आपण रात्रभर सुखानं झोपतो. त्या लष्कराला कधी विसरू नका. कारण की जंगल में पेड़ तो बहुत है, जंगल में पेड़ तो बहुत है, लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नौकरी बहुत है यार, लेकिन फौजी जैसी नहीं. इज्जतदार नोकरी ती आहे, त्यांचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे महाराज. नाही का? नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट मी नेहमी सांगत असतो. अरे एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या मंदिरासमोरून जाताना, एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या पाया पडला नाही तरी चालल, पण एखादा जर फौजी आपल्या समोरून येत असेल ना, त्याला सल्यूट मारल्याशिवाय राहू नका. हीच खरी देशभक्ती ठरल का? त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट, या जगामध्ये देशभक्तामुळं आपली मान उंचावलेली आहे का?
ते विचार करत नाही, आपल्या वेळ प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देशाकरता देतात. म्हणून ते आपल्याकरता फार बाकीच्या व्यक्तीपेक्षा देशभक्त आपल्याकरता प्रत्येकाकरता एक जीवनामधला एक वेगळा घटक असणं गरजेचं आहे. का? त्यांचं कार्य तितकं गोंडस आहे देशभक्तांचं. अनेक तुम्ही देशभक्तांच्या कथा कहाण्या टीव्हीवर, युट्यूबला, मोबाईलला कोणी प्रत्यक्षात बघत असाल. देशभक्ती जी रक्तामध्ये असते ती आपणही देशभक्ती करू शकतो. तिकडं सीमेवर गेलं आणि ड्युटी केली म्हणजे इथं सुद्धा राहून सुद्धा आपण देशभक्ती करू शकतो. पण तेवढी आपली देशभक्ती पवित्र असली पाहिजे, नाही का? नाहीतर विचार करण्यासारखे. मी तर म्हणतो आता सध्याच्या काळामध्ये सध्याचं राजकीय वातावरण बघून, सध्या ढवळलेलं वातावरण बघून प्रत्येक नेता, मी काय कोणत्या राजकारणी लोकांवर टीका करत नाही बरं का, पण देशभक्तांचं मी तुम्हाला कार्य बजावून सांगत आहे. बघा, कोणती सध्याच्या काळात राजकारणी लोक तुमच्या मनासारखे प्रत्येक लोक म्हणतात हे आमदार तसा आहे ते खासदार तसा आहे, तो मंत्री असा आहे तो तसा आहे, एकमेकाच्या विरोधात टीका करतात. यानं इतका घोटाळा केला, त्यांना तितका घोटाळा केला. प्रत्येक राजकारणी त्याच्या टीका करतात. बरोबर आहे का? नाही का? त्यांनी हे काम केलं नाही आणि त्यांना ते काम केलं नाही, असं प्रत्येकाच्या एकमेकाच्या टीका करत असतात. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. टीका करण्यापेक्षा मी तर म्हणतो का, माणसं म्हणतात नाही महाराज त्यांच्या रक्तातच नाही इमानदारी, त्यांना आतापर्यंत असेच घोटाळे केले राजकारणी. मी म्हणतो राजकारणी लोकांना नावं ठेवण्यापेक्षा राजकारणी लोकांनीही आणि आपल्या भारतातल्या जनतेनेही, नाही का, 5 वर्ष माझ्या मनचं ऐकावं आणि भारतातल्या प्रत्येक माजी सैनिकाला आमदारकीचं तिकीट द्यावं. बरोबर आहे का? त्यांच्या रक्तामध्ये बैमानकी नसते, इमानदारी असते. बरोबर आहे का? अरे देशभक्त तिकडे आपला प्राण देशाकरता जर समर्पित करतात, इथं देशासोबत कशाला गद्दारी करतील, नाही का? नाही, लय माणसं म्हणतात नाही का, मी म्हणतो सरकारनं माझ्या माणसं ऐकायला पाहिजे एकदा, आणि जेवढे महाराष्ट्रातले भारतातले माजी सैनिक आहेत त्याला एकदा आमदारकीचं खासगी विचार करतात. अरे जर लढाई लागली तर वेळ प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देतात. इतकं त्यांच्या रक्तामध्ये इमानदारी असते.
असं वाटायला आपलं कीर्तन वाघा बॉर्डरला आहे, बरोबर आहे का नाही? तिथं कीर्तन करणं मला तर अवघड नाही, बरोबर आहे का? सगळे देश बघतायत, पण तिथं कीर्तन ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हालाच घेऊन जाईल मी, कोणाला देणार नाही, बरोबर आहे का? का विचार करण्यासारखी गोष्ट आहे. देशभक्त आपल्याकरता किती मोठं कार्य करतात बघा. म्हणून बघा हो, इतकंच नाही, अरे संस्कार देतानाच आपल्या मुलाला आपण असे द्यावे, अपने बच्चे को ए फॉर एप्पल नहीं, बी फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं, तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए, निश्चित तौर से देशभक्त ही बनेंगे. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ सत्य हिंसार धर्म का लगता है पग पग मेला, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम. जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, और राधा एक एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भारत माता की. इतकं देशभक्तांचं कार्य महान आहे बघा. म्हणून मी या जगामध्ये फक्त मी दोनच पांडुरंग मानतो. कोणकोणते? एक विटेवरचा आणि दुसरा सीमेवरचा. फरक काय आहे? विटेवरचा पांडुरंग परमात्मा आलेल्या भक्ताचे संकट निवारतो, पण आमचा सीमेवरचा विठोबा आलेले संकट स्वतःवर घेतो, म्हणून त्यांचे आपण उपकारच मानले पाहिजेत. कारण की विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या हिंदुस्थानामध्ये थोडा विको कमी करा. आपल्या हिंदुस्थानामध्ये सगळेच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार? एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहेत, म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदने सुरक्षित आहे. आमच्या देशाच्या जवानाच्या जर बंदुका खाली आल्या आपलं चंदन मिटलंच म्हणून समजा. म्हणून त्यांची फार गरज आहे बघा. म्हणून अरे गरज होती समाजाला ज्ञानोबारायांची, पण 22व्या वर्षी समाधी घ्यावी लागली. गरज होती समाजाला छत्रपती शिवाजीराजांची, पण काळाच्या पुढे कुणाच चाललं नाही. गरज होती समाजाला जगद्गुरु तुकोबारायांची, पण 42व्या वर्षी वैकुंठाला जावं लागलं. अरे गरज होती या समाजाला सिंधुताई सपकाळांची, पण काळाच्या पुढे कुणाचंच चाललं नाही. तशी गरज होती आपल्या गावाला देशाला या आपल्या निखिल भाऊची, पण काळाच्या पुढे कुणाचंच चाललं नाही. गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है. आता इथून जाणारा कोणत्याही गावचा व्यक्ती असल, इथून जाताना त्याला नाही जरी म्हणलं तरी यांच्या पुतळ्यासमोर मुजरा घालावाच लागल. इतकं गोंडस कार्य त्यांनी देशाकरता 14 वर्ष ड्युटी केली बघा आपली. का? नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. देशभक्त तिकडे तुम्ही जाऊन बघा, कधी बघा तिकडे जम्मू काश्मीर तिकडे बर्फामध्ये जाऊन बघा. अरे आपल्याला 2 मिनिटं आपण राहू शकत नाही अशा बर्फामध्ये, उन्हामध्ये, थंडीमध्ये रात्रंदिवस आपली ड्युटी बजावत असता. का? नाही का? पैसे तर कुठेही कमाई करते, पण प्रत्येकाची देशभक्तीची आवड असते बघा. काही काहीला इतकी आवड आहे, काही काही महाराज, काही तुमच्या गावात नाही का, ही एकुलती 1 फौजी होते, काही काही गावात 10 फौजी, 20 फौजी, नाही का. आणि तिकडे गंगाखेड तालुक्यात बडवणी गाव आहे बघा, गोदावरीताई मुंडे माहिती आहेत का तुम्हाला, गायिका? त्यांच्या गावात 350 फौजी आहेत. किती? 350 फौजी आहेत बडवणी गंगाखेड तालुक्यात. त्यातले 100-150 माझेच मित्र असतील.
बरोबर आहे का? का ते प्रत्येक त्यांच्या पिढ्यानपिढ्या परंपरा चालली देशभक्ताची बघा. म्हणून मी म्हणत नाही तुमच्या मुलाला आमदार, खासदार, मंत्री, काय महाराज करायचं ते करा, पण आपल्या मुलाला 1-2 वर्ष तरी एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेत ठेवा. का? त्याला संप्रदायाची विचार, आईवडिलाची सेवा कशी करावी, संप्रदायाचा वसा कसा टिकवावा याचं ज्ञान येईल. आणि 1-2 महिने तरी आपल्या मुलाला एखाद्या मिलिटरी अकॅडमीत टाका, जेणेकरून आपल्या देशावरची त्याला निष्ठा कळल. आणि नाही का, काही काही देशात असा कायदा आहे बघा, असा कायदा आहे की तुम्ही काही जरी झाले तरी त्यांना 2-4 वर्ष अगोदर फौजमध्ये ड्युटी करावी लागते आणि नंतरच बाकीच्या ड्युट्या करायला भेटतात. का? प्रत्येकाच्या नसानसामध्ये देशभक्ती भिनली पाहिजेत असा उद्देश. तसं आपले भारतात जर असा कायदा लागू झाला तर चांगलं होईल, प्रत्येकाला देशाची संधी भेटल. आणि या पवित्र हेतूनच मला तर वाटते ती अग्निवीरची आता नवीन ती भरती केली नाही का, नाही का, प्रत्येकाला देशभक्तीची संधी निदान 4 वर्ष तरी भेटल नाही का. मी तर माझ्या प्रत्येकाला देशभक्तीचं कीर्तनात सांगितल्यामुळं माझ्या कीर्तनामुळं सुद्धा अनेक फौजी भरपूर ठिकाणी झाले बघा. आता काही ठिकाणी झाले, काहींचे नावं परिचयाचे नसतील, पण तिकडे मी वसमत तालुक्यात एक गाव आहे बघा रायवाडी, तिथे मी कीर्तनाला गेलो होतो. असंच कीर्तनात मी शेवटी 15 मिनिटं देशभक्तीवर बोललो आणि कीर्तन सुटल्यावर एक मुलगा आला 11वीच्या वयाचा, मला म्हणले महाराज तुमचं कीर्तन ऐकून मलाही वाटतं फौजमध्ये जावं. मी त्याला एका नांदेडच्या अकॅडमीमध्ये टाकलं, त्याने 2-4 महिने तिकडे अभ्यास केला आणि त्याच्या नशिबान तो लागला. आता त्याची ड्युटी लखनौला चालू आहे बघा, AMC आर्मी मेडिकल कोर्समध्ये नाही का. त्यांना मला रुपया दिला नाही, मी त्याला दिला नाही, पण तो म्हणला महाराज तुमच्या कीर्तनामुळे मला देशभक्तीची आवड निर्माण झाली. अमोल जमदाळी नावाचा मुलगा आहे बघा, लखनौला त्याची पोस्टिंग आहे सध्या. आपल्या आजच्या कीर्तनामुळे, आपल्या निखिल भाऊच्या आजच्या या कार्यक्रमामुळे तुमच्या गावातून आजच्या या कार्यक्रमातून एक जरी फौजी झाला तर माझं मी कीर्तन सफल झालं असं समजलं बघा. का? आणि आज निखिल भाऊला तिकडे नाही का, निखिल भाऊला तिथे वैकुंठातून आनंद होत असेल. मी देशाकरता शहीद झाल्याच्या नंतर, मी गेल्याच्या नंतरही गावकऱ्यांनी, परिवारांनी माझा एवढा गोड असा पुतळा उभारला आणि माझा एवढा मोठा सोहळा करत आहेत. आनंदात तिथं वैकुंठी स्वारा तुका मन गाते, वैकुंठी स्वारा तुका मन गाते, वैकुंठी स्वारा तुका मन गाते, वैकुंठी स्वारा. याही भूमंडळा माझ कीर्ती, याही भूमंडळा तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. ते शहीद झाल्यानंतर स्वर्गात त्यांचा सोहळा झाला असेल आणि इथे तुम्ही गावात एवढा मोठा सोहळा केला. तुम्ही खरं गाव जरी लहान असेल पण देशभक्तीनं महान आहे बघा नाही का. मग गावाकरता मीच टाळ्या वाजवतो, तुम्ही वाजवल्या यात काही नवल नाही, पण तुमच्याकरता मीच टाळ्या वाजवतो, एवढं तुमचं गाव धन्य आहे बघा. अरे देशभक्तांचा आपण नाही का, आपण कीर्ती बजावलीच पाहिजेत नाही का. देशभक्त, तुम्हाला अनेक देशभक्ताचे मी चरित्र सांगेल, पण एक तुम्हाला अशी गोष्ट सांगतो. तुम्ही म्हणता जवान शहीद झाल्यावर कशी काय नाही का, ज्यांनी मला, आता मी या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो बघा. आता तुम्हाला तर माहिती आहे, माणसं लय जणांनी मला प्रश्न विचारला की महाराज फौजी गेल्यावर कसं काय जयंती होऊ शकते, बरोबर आहे का नाही. ते तर गेले, अरे फौजी जरी गेला तर तो देशाकरता शहीद झाला. आणि असे काही देशभक्त आहेत बघा, तुम्हाला माहिती नसेल म्हणून आवर्जून सांगतो बघा दृष्टांत. हे आपले निखिल भाऊ तरी 2 वर्ष झाले आपल्यामधून गेलेल्या, पण विचार करा, एक असे देशभक्त फौजी आहेत, ते जाऊन आज 55 ते 60 वर्ष झाले शहीद होऊन, पण ते आजही ड्युटी करतात. तुम्हाला ऐकायला जरा वेगळं वाटायला का, जरा मळमळ व्हायला का, बरोबर आहे का, वेगळं वाटते का नाही वाटते महाराज, काही सांगायला बरोबर आहे का. आजही जाऊन किती वर्ष झाले त्या जवानाला,
आज जाऊन त्याला 55 ते 60 वर्ष झाले तरी पण ते आपली ड्युटी बजावतात. आणि हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही सिक्कीम मध्ये जा. आपला भारताचाच एक भाग आहे बघा. सिक्कीम मध्ये एक जवान शहीद झाले, त्यांचं नाव बाबा हरभजन सिंग. बघा ते क्रिकेटपटू नाही बरं का, तर तुम्ही त्यांचा विचार करसाल. बाबा हरभजन सिंग नावाचे एक देशभक्त होऊन गेले. त्यांचं चरित्र असं आहे, ते गेल्यांना आज 55 ते 60 वर्ष झाले तरी ते आपली ड्युटी बजावतात. जरा तुम्हाला अंधश्रद्धा वाटते ना, अंधश्रद्धा वालेही त्यांची डोके बंद पडतील असे हे चरित्र बघा. नाहीतर भारतीय सेना एक अशी अंधश्रद्धेला तिथं थरा नाही, बरोबर आहे का. पण त्या भारतातल्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी देशभक्तांनी याचा दावा दिला की जवान गेला तरी ड्युटी बजावतो. नाहीतर माझं खोटं वाटचल कीर्तन सुटल्यावर तुम्ही युट्यूबला सर्च करा, गुगलला सर्च करा, बाबा हरभजन सिंग चरित्र, नाही का. तर त्यांचं असं चरित्र आहे बाबा हरभजन सिंग. त्यांचा जन्म पाकिस्तानमध्ये गुजरावाला नावाचं एक गाव होऊन गेलं बघा. तिथं गाव आहे गुजरावाला. त्यांचा जन्म 30 ऑगस्ट 1946 साली पाकिस्तानमध्ये गुजरावाला गावामध्ये झाला. आणि नंतर 15 ऑगस्ट 1947 या देशाची आपल्या फाळणी झाल्याच्या नंतर ते कुटुंब इकडे आपल्या इकडे आलं. आणि नंतर त्यांच्या आईवडिलांना लहानपणापासून हरभजन सिंग बाबाच्या घरामध्ये लहानपणापासून देशभक्तीची आवड होती. आणि बाबा हरभजन सिंग त्यांनाही लहानपणापासून देशभक्तीची आवड असल्यामुळं त्यांचं एक स्वप्न होतं, मला देशाची सेवा करायची, मला फौजी व्हायचं अशी लहानपणापासून त्यांची इच्छा होती की या भारत मातेची आपल्याला सेवा करायची. म्हणून बाबा हरभजन सिंग त्यांचा जन्म 1946 साली झाला 30 ऑगस्टला. पण ते 1966 साली ते देशभक्ती करता तैनात झाले, नाही का. 24 बटालियन, नाही का, पंजाब बटालियन 24 बटालियन मध्ये ते देशभक्ती करता आपलं कार्य करण्याकरता ते 1966 साली ते देशभक्तीचं कार्य करण्याकरता ते सज्ज झाले. वयाच्या 22-23व्या वर्षी देशभक्तीला गेलेला तो जवान. पण झालं काय, 2च वर्षात ते देशाकरता शहीद झाले. 1966ला ते तिकडे देशभक्ती करता रुजू झाले आणि 1968ला ते देशाकरता शहीद झाले. देशाकरता शहीद झाले म्हणजे त्यावेळेस आताच्या काळात त्याही वेळेस बघा, तो सिक्कीम काही प्रांत आहे, तिथे बर्फ, थंडी, वारा, ऊन वारा, पाऊस, नाही का, आपल्याला गोठवण्यासारखी थंडी. पण त्या थंडीमध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे, तिथे जवान आपली ड्युटी बजावतात. तसे बाबा हरभजन सिंग आपली ड्युटी करत असताना ते आपल्या सहकारी मित्रांकरता ते किराणा सामान आणत होते घोड्यावर, खेचरावर. आणि आणत असताना त्यांचा पाय बर्फामध्ये घसरला आणि ते दरीमध्ये कोसळल्या गेले आणि मग ते वाहत गेले पाण्यात. पण हे दृश्य त्यांच्या सोबतच्या एका देशभक्तांनी बघितलं की हरभजन सिंग नावाचा आपला एक फौजी त्या बर्फामध्ये पाण्यामध्ये वाहत आहे, खेचरामधून पाय सटकून पडले. पण झालं काय, ही गोष्ट त्या बघितलेल्या त्या देशभक्त फौजींनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली की हरभजन सिंग नावाचा आपले जे फौजी आहेत ते त्या बर्फामध्ये घसरून वाहून गेले. तब्बल 48 तास त्यांचा शोध घेतला भारतीय सैनिकांनी, तरी सुद्धा त्यांचं शरीर सापडलं नाही. तपास थांबल्या गेला. काही म्हणत होते नाही तो पळून गेला असल, त्यांना ड्युटी करायला त्याला वेगळं वाटत असत, तो इथून पळून गेला असल. काही अनेक शंका केल्या. 48 तास झाले तरी त्यांचा मृतदेह सापडत नव्हता. मग झालं काय, त्यात 48 तासाच्या नंतर सगळे झोपलेले असताना, नाही का, एक प्रीतम सिंग नावाचा एक फौजी होता, सहकारी मित्र त्यांचा. हे ध्यान नाही का बरं का, दुसऱ्या कीर्तनात सांगायला वेळ भेटणार नाही, कुणाला कदाचित माहिती नसल. मी तुम्हाला काय सांगत आहे, देशभक्त आज जाऊन त्यांना किती वर्ष झाले, 60 वर्ष झाले तरी ते ड्युटी करत आहेत. तुम्ही तुमच्या संपर्कात तुमचे पाहुणे राहुणे फौजी कोणी असतील ना, त्यांना तुम्ही आजचं कीर्तन सुटलं की लगेच फोन लावा आणि हे मी चरित्र सांगते त्यांना विचारा, मग हो म्हणतात का नाही म्हणतात मला फोन करून सांगा तुम्ही, बरोबर आहे का. तर ते देशभक्त ज्यावेळेस 48 तास त्यांचा तपास थांबला, सगळे फौजी आपापल्या ठिकाणी झोपल्याच्या नंतर त्या प्रीतम सिंह नावाच्या देशभक्ताच्या स्वप्नामध्ये बाबा हरभजन सिंग आले
आणि त्यांनी सांगितलं अमुक अमुक या ठिकाणी माझा मृतदेह आहे, तुम्ही तिथे या. ही घटना वरिष्ठ अधिकाऱ्यांना ज्यावेळेस त्यांनी सहकार्याने सांगितली, त्यांचं हसण्या, अरे असं कुठं होतं का, स्वप्नात गेलेला माणूस येतो का? अहो पण माझं म्हणणं ऐका, आपण जायला का हरकत आहे तिथं? तिथं 25 जण गेले. जे ठिकाण स्वप्नामध्ये सांगितलं होतं त्या ठिकाणी त्यांनी बघितलं, त्याच ठिकाणी बाबा हरभजन सिंग यांचा मृतदेह सापडला. सगळे देशभक्त चकित झाले आणि त्याच ठिकाणी सिक्कीम प्रांतामध्ये त्यांनी मोठ्या प्रेमानं आदरानं त्यांचा सोहळा थाटा संपन्न केला. आणि त्यांचं जे बंकर होतं, त्यांची खोली, तिथे मोठं मंदिर बांधलं गेलं. तुम्ही सिक्कीमला आजही जा, तिथे बाबा हरभजन सिंग यांचं मंदिर आहे. कोणाचं? एका फौजीचं मंदिर आहे. इथपर्यंत तुम्ही ऐकलं, पण पुढचं ऐका. पुढचं असं झालं, त्यांचं मंदिर बांधलं आणि आजही ते ड्युटी करत आहेत. आणि हे ज्यावेळेस आपल्या या भारत, पाकिस्तान, चीनमध्ये ज्यावेळेस या अनेक देशामध्ये ज्यावेळेस महत्वाची मीटिंग असते, त्यावेळेस बाबा हरभजन सिंग यांच्याकरता एक खुर्ची रिकामी पेशल ठेवलेली असते. का? आजही पाकिस्तान, चीन म्हणा, आपल्या देशावर पुढं काय आक्रमण करणार आहेत, हे वेळोवेळी हरभजन सिंग बाबा आपल्या भारतीय सैनिकाला आजही ते त्यांच्या कृतीतून, त्यांच्या विचारातून आजही सैनिकाला जागं करतात. इतकंच नाही, जशी आपण पांडुरंगाची माऊलीची शेज आरती करतो, तशी आजही बाबा हरभजन सिंग यांची दररोज संध्याकाळी आरती होते. आणि पुढची आश्चर्याची गोष्ट ऐका तुम्ही, त्यांची शेज आरती होते, त्यांचे बूट पुसल्या जातात, त्यांचा जो फौजीचा ड्रेस आहे तो व्यवस्थित ठेवल्या जातो, अंथरूण पांघरून व्यवस्थित ठेवल्या जातं, त्यांची शेज आरती होते. त्यांच्या त्या हरभजन सिंग बाबाच्या मंदिराला कुलूप लावलं जातं आणि सकाळी कुलूप उघडल्याच्या नंतर त्यांच्या पुसलेल्या त्या बुटाला चिखल लागलेला असतो. आजही तुम्ही जाऊन बघा तुम्ही. आणि जे अंथरूण असतं ते चुरगळलेलं असतं, कपडे मळालेले असतात. ही दररोजची घटना आहे, काय मी तुम्हाला इतिहास सांगत नाही, घडलेली घटना सांगत आहे. आजही त्यांची संध्याकाळी झोपताना त्यांची बूट पॉलिश करून बूट स्वच्छ ठेवतात. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर ज्यावेळी ते पूजा करणारे पंडितजी येतात, त्यावेळी बुटाला चिखल लागलेला असतो. म्हणजे तो जवान आज जाऊन त्यांना तब्बल 55 ते 60 वर्ष झाले तरी ते आज ड्युटी करतात. आणि हे आपल्या भारतातल्या सैनिकालाच नाही, तर चीनी सैनिकाला सुद्धा ते त्या घोड्यावर, खेचरावर ड्युटी करताना आजही बाबा हरभजन सिंग दिसतात. आणि ज्यावेळेस आपला एखादा भारतीय सैनिक त्याला ड्युटीवर असताना कदाचित डुकली लागती, त्यावेळेस हवेमध्ये चापट लागल्यासारखा आवाज येतो आणि त्या सैनिकाला ते आजही जागृत करतात. कोण? बाबा हरभजन सिंग. म्हणजे जवान गेला म्हणजे गेला नाही, आजही ते देशाकरता कार्य करतात आणि आजही त्यांची पूर्ण पगार त्यांच्या परिवाराला जाते. इतकंच नवल नाही, तर देशभक्तांना जी नेहमी जी सुट्टी असते, ती सुट्टी सुद्धा हरभजन सिंग बाबा यांना सुट्टी भेटायची. 2-3 महिन्याची सुट्टी भेटायची. आणि मग त्यांचं सामान घेऊन 2 फौजी आणि एक स्पेशल सीट ट्रेनमध्ये त्यांच्याकरता रिकामी त्यांच्या गावाकडे जायचे आणि 1 महिन्यानंतर परत गावाकडे घेऊन यायचे. पण गावातले लोक अंधश्रद्धा म्हणायची, टीका करायची, गेलेला जवानाला कुठं सुट्टी भेटते का, कुठं कार्य करतो का. म्हणून हरभजन सिंग बाबा यांची आजच्या घडीला सुट्टी बंद झालेली आहे. आणि बाबा हरभजन सिंग आजही त्या सिक्कीम प्रांतामध्ये 24 तास आपली ड्युटी बजावत असतात. मी सांगून गेलो तर आजही भारत, पाकिस्तान, चीनमध्ये ज्यावेळेस महत्वाची मीटिंग असते, त्यावेळेस हरभजन सिंग बाबा करता एक खुर्ची स्पेशल ठेवल्या जाते. का? त्यांचं कार्य तितकं महान आहे. आणि आजही कोणताही जवान सिक्कीममध्ये ज्यांची ड्युटी तिथं गेल्याच्या नंतर बाबा हरभजन सिंग यांच्या त्या समाधीचं दर्शन घेतात. त्यांचा दररोज त्यांचा ते फोटो ठेवलेला आहे, त्यांचं अंथरूण पांघरून आहे. आणि संध्याकाळी बूट पुसल्याच्या नंतर, हे जर माझं तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही एक दिवस तिथे मुक्कामाला राहा एका मित्राकडे, फौजीकडे, आणि सकाळी जाऊन बघा, बुटाला चिखल लागला असतो. म्हणजे तो जवान आजही जाऊन तब्बल 55 ते 60 वर्ष झाले तरी ते गेल्याच्या नंतरही आपली ड्युटी बजावतात. असे महान देशभक्त आपल्या भारत भूमीमध्ये जन्माला आले आहेत. विचार करा, हे साधी भूमी नाही आपली ही. बघा, या भारताकरता अनेक जवानांनी आपलं बलिदान दिलं. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट दादा हो.
बाबा हरभजन सिंग यांचे अनेक चरित्र तुम्ही यूट्यूबला सर्च करा. आपल्याला असे फालतू मोबाईलमध्ये वेळ घातल्यापेक्षा असे देशभक्तांचे चरित्र आपण बघितले पाहिजेत. नाहीतर तुम्हाला एक घडलेली घटना सांगतो. एक 27 वर्षाचा जवान 2 महिन्याच्या सुट्ट्या लागल्या गावाकडे परतला. आई म्हणते राजा 2 महिन्याच्या सुट्ट्या उरकल्या राजा, लग्न उरकून घे. तातडीनं जवळचीच नातलगातली मुलगी बघून लग्नाचा कार्यक्रम टोपला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा चालू आहे. केशवाय नमा माधवाय नमा चालू पूजेत पोस्टमेन दारात आला. पोस्टमेनने दार ठोठावलं. आता तो नवरदेव मुलाचा लाल पटक्यावाला बापही अशिक्षित, ती हिरव्या लुगड्यावाली मोठ्या कुंकवाली आई अशिक्षित. त्या नवरदेव मुलाच्या बापानं ते पोस्ट पाकिट घेतलं. काहीच कळत नाही नवरदेव मुलाच्या मांडीवर टेकवलं. त्यानं त्यावरल्या फक्त 2 ओळी वाचल्या. सीमेवर वैरी आलेला आहे आणि त्याचा नायनाट करण्याकरिता मायभूमीवर तातडीनं बोलवलंय. ताडकन तो जवान उठला. उपरनं बायकोच्या अंगावर फेकलं. नवरदेवाचा पोशाख उतरवला. मिलिटरीचा ड्रेस परिधान केला. लोखंडी पेटी दारात टेकवली आणि आई म्हणते राजा अरे नुकतं तुझं लग्न झालं, सत्यनारायणाची पूजा तू अर्धावट सोडून कुठं चालला राजा? आई आज मला थांबवू नको आई, आज माझ्या मायभूमीवर मला लढायला जायचंय. आई म्हणते राजा नाही आई, आईचं दर्शन घेतो. आई शेवटचं दर्शन समज आता. आई जगदंबेच्या कृपेनं परत आलो तर राहिलेला सत्यनारायण परत उरकील, पण आज माझ्या देशभूमीवर आई मला जावं लागल. आई अगं जगून वाचून आलो तर आई मी तुझा, आणि वापस आलो नाही ना तर समजाव माझ्या भारत मातेचा. काय त्या देशभक्ताचे विचार असतील. आणि हे मी सांगत आहे कोणाचे शब्द आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये एक पालम तालुका आहे आणि त्या पालम तालुक्यात गाव आहे कोणेरवाडी. त्या कोणेरवाडीतला एक जवान शहीद झाले बघा. आता 4 वर्ष झाले त्या गोष्टीला. शहीद शुभम मुस्तापुरे नाही का, 4 मराठा रेजिमेंटला ते आहे बघा ड्युटीला होता. त्याही ठिकाणी मी त्यांच्या घरी गेलो होतो. आणि विचार करा त्या आईचं काळीच किती मोठे बघा. शहीद शुभम मुस्तापुरे आत गेलेला 4-5 वर्ष झाले आणि त्यांचा दुसरा भाऊ आईनं देशाकरता पाठवला. विचार करा काय त्या आईचं काळीज म्हणा. विचार करा त्या आई करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा. तशीच घटना दुसरी मी कीर्तनाला गेलो होतो बघा. जळगाव जिल्ह्यात 40गाव मध्ये पिंपळगाव गाव आहे बघा. तिथे शहीद यश देशमुख तुम्ही यूट्यूबला सर्च करा. तो यश देशमुख देशाकरता शहीद ड्युटीवर असताना छातीमध्ये गोळी लागली आणि मग तो शहीद झाला. आणि त्याच्या जागेवर त्याचा लहाना भाऊ नाही का पंकज देशमुख नावाचा मुलगा आजही तिकडे ड्युटी बजावत आहे बघा. त्या आई वडिलाचं काय काळीज म्हणावं. तिथे गेल्या वर्षी मी तिथे कीर्तनाला गेलो होतो बघा. विचार करा काय म्हणावं या देशभक्ताला. अरे या जगामध्ये आताही चांगले माणसं आहेत, पण आपल्या चष्मा जसे तसे आपल्याला दृष्टीत म्हणतात ना, जशी दृष्टी तशी सृष्टी. तसे या देश का या चष्म्यातून बघा सगळे आपल्याला देशभक्त दिसतील का. सीमी करता तसं कार्य केलेले. तर शहीद शुभम मुस्तापुरेची ते वाक्य ज्यावेळेस शहीद शुभम मुस्तापुरीच्या आईला तिथं साताऱ्याला मोठा शौर्य सन्मान पुरस्कार झाला आणि आईला विचारला आई तुमचा शुभम देशाकरता शहीद झाला, तुमची त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? त्यावेळेस त्या आईनं सांगितलं साहेब माझं लेकरू लहानपणापासून म्हणत होता आई मला फौजी व्हायचं. साहेब माझा शुभम गेला देशाकरता. आई मला तिरंगा फार आवडतो. साहेब लेकरू माझं झेंड्याच्या दिवशी गेलं आणि शेवटी झेंड्यातच गुंडाळून आलं. ओ मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, बहे खून मेरा जमां के लिए, बहे खून मेरा जमां के लिए,
देशभक्तांना आईचं दर्शन घेतलं. आई, शेवटचं दर्शन समाजात आई. जगून वाचून आलो तर तुझा नाही तर भारत मातेचा. तो देशभक्त मायभूमीवर लढायला गेला, पण मायबापू त्याच्या दुर्दैवानं दुपारा 2 वाजता वैऱ्यांनी घाला घातला. त्याच्या छातीत गोळी लागली. लाल मातीमध्ये गडबडा गडबडा लोळू लागला. त्यांनी सहकारी मित्राला बोलवलं. इकडे माझ्या राजा, अरे मला देशाकरता फार काही करायचं होतं, पण या समोरच्या वैऱ्यांनी घाला घातला, आता मी मरतो. पण हा माझा मरणाचा संदेश माझा सहकारी मित्र या नात्यानं तुला गावाकडे न्यावा लागल. अरे नुकतंच माझं लग्न झालं होतं. सत्यनारायणाची पूजा मी अर्धावट सोडून आलो. राजा, घरी गेल्यावर माझी पत्नी थाड थाड कपाळ बडवल. तिला सांग, वहिनी रडू नको, कुंकू पुसून टाक, हातात तलवार घेऊन झाशीची राणी हो म्हणावं. दुसरं एक महत्वाचं सांगतो राजा, अरे माझे वडील हे हळव्या स्वभावाचे आहेत, त्यांना नाही दुःख सहन होईल. आत्ताच त्यांना अटॅक येऊन गेला. त्यांना सांग बाबा, तुमचा मुलगा अजून युद्धभूमीवर लढत आहे म्हणावं. पण राजा, ही गोष्ट ऐकून माझा गोरगरिबीचा इज्जतदार मामा त्या गर्दीमध्ये आला असल. एखाद्या मंदिराचा खांब कवटाळून तो रडत असल. माझ्या मामाला आवर्जून भेट का. अरे मी मामाकडे लहानपणी 3री 4थीला असताना मामाच्या घरी दिवाळीला गेलो. माझ्या बिचाऱ्या मामानं त्याच्या ऐपतीप्रमाणे 1,500-2 हजाराचा ड्रेस आणला, पण तो ड्रेस मी घातला नाही. म्हणलं मामा, मला फौजी व्हायचंय, मला फौजीचा ड्रेस आणा. माझ्या मामानं उसने पासने व्याजानं पैसे घेतले आणि माझ्या मामानं उसने पासने पैसे घेऊन पुण्याहून माझ्याकरता एक मिलिटरीचा ड्रेस शिवून आणला. मी 4थीला असताना माझ्या अंगावर तो ड्रेस टाकला. घाल कपडे. अरे कपडे घातल्याने कोणी इंडियन आर्मी होत नाही बाबा. या गरीब मामाची फजिती केले का रे. पण एक लक्षात ठेव, या ड्रेसचं जीवनात एकदा तरी सार्थक कर माझ्या राजा, मग तुझा मामा तुला शलूक ठोकल. त्याच दिवशी 4थीला असताना माझा स्वाभिमान जागा झाला आणि माझ्या मामाच्या हातात मी हात ठेवला. मामा, आज भारत मातेची शपथ घेतो, एक दिवस तरी तुमचा भाचा इंडियन आर्मी होऊन दाखवल आणि तुमच्या सारख्या गरीब मामाला एक दिवस तरी शलूक ठोकायला लावल. त्या मामाच्या हातात हा तिरंगा आणि मिलिटरीचा ड्रेस मामाच्या हातात दे म्हणावं. मामा, अहो बघा तुमच्या भाच्यानं काय कर्तबगारी केली म्हणावं. अख्ख्या भारतातली माणसं तुमच्या भाच्याला आज सॅल्यूट मारत आहेत म्हणावं. पण राजा, माझी बहीण 14 वर्षाची, तुझ्या गळ्याला धाय मोकळून दादा, अरे माझा भैया कुठे गेला. तिला सांग ताई, अगं तुझ्या जीवनातले 2 सण आज कायमचे संपले म्हणावं. तुझी भाऊबीज विसरून जा. अगं तुझ्या रक्षाबंधनाचा सण आज कायमचा संपला म्हणावं. पण राजा, एक व्यक्ती माझ्या घरामध्ये स्वाभिमानाचं पात्र आहे, ती म्हणजे माझी आई. अरे तिनं दुसऱ्याचे धुणे भांडे करावे, दुसरी उसनं पासनं काही घ्यावं आणि मला भरतीला माझ्या आईनं मला पैसा पुरवावा. माझ्या सगळ्या परिवाराची मला फार मोठी मदत होती. माझा भाऊ माझ्या मागं पुढं कायम असायचा. मी सुट्टीवर आल्याच्या नंतर त्याला इतका आनंद व्हायचा, जसा राम वनवासातून आल्यावर भरताला जितका आनंद होत होता, तसा मी ड्युटीहून आल्यावर माझ्या भावाला आनंद होता. म्हणून तुला एक सांगतो राजा, सगळ्यांना तू खरं खोटं सांग, पण माझ्या आईला मात्र खरं सांग. तिनं माझ्याकरता एवढं केलं, त्या माझ्या आईला सांग, अगं आई, तुझी कूस आज पवित्र झाली म्हणावं. म्हणजे अगं तुझ्या पोटी आलेला हिरा आज देशाच्या कामी आला म्हणावं. आणि त्या आईला माझा नमस्कार सांग. आणि तो सहकारी मित्र लाल मातीमध्ये गडबडा लोळत होता. त्यानं रक्ताने भिजलेली ती लाल माती घेतली आणि त्यानं त्या सहकारी मित्राच्या कपाळाला लावली. मायभूमीची शपथ आहे तुला, अरे मला देशाकरता फार काही करायचं होतं, पण या समोरच्या वैऱ्यांनी हल्ला घातला, माझ्या छातीत गोळी लागली. आता मी मरतो राजा, पण मरताना तुला सांगतो, हा माझा देश मी तुझ्या ताब्यात देतो. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. घर चले हम
अब तुम्हारे हवाले वतन साथियों। सदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं। हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे वो जवानी जो खूह में नहाती नहीं। आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। घर चले हम पिता जानतर साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। भारत माता की जोरदार टाळ्या वाजवून त्या सोपान मारा दाखवता एकदा तलवार रोप एकदा म्हणा, जेवढं जमल तेवढं म्हणा एकदा. अलवारों पे सर वार दिए, अंगारों में जिस्म जलाया है। टाळ्या वाजवा एकदा. तब जाके कहीं हमने सर पर एक केसरी रंग सजाया है। म्हणून म्हणतात जरा याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा। फिर गए होश गवाए, जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं। खुश रहना देश के प्यारों, खुश रहना देश के प्यारों। अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं। क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, कुर्बानी। भारत माता की वंदे मातरम. बघा या देशभक्ताचं कारण आहे तर मी नेहमी सांगत असतो बघा, माणसं एरी म्हणत असतात बघा, दंगा झाला बोलवा आर्मीला, लेकरू बोर मध्ये पडलं बोलवा आर्मीला, अतिरेकी घुसले पूर आला बोलवा आर्मीला. अरे मग 15 ऑगस्टला 26 जानेवारीला बोलवा ना एखाद्या इंडियन आर्मीला. त्यांच्या हातानं होद्यान झेंडा वंदन. खऱ्या अर्थानं तिरंग्याची किंमत त्यांना आहे. अरे वाऱ्यामुळे नाहीतर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा, याची जाण ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर आताच्या काळात मुली मुलाकरता मरतात, मुलं मुलींकरता मरतात. अरे मरावं आपल्या देशाकरता, आपल्या धर्माकरता, आपल्या राष्ट्राकरता. क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन तक नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए. अरे मरना है तो मरो वतन के लिए, हसीना भी दुपट्टा फाड़ लेगी तुम्हारी कफन के लिए. त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत दादा हो. नाहीतर देशभक्त नसतील तर आपलं काहीच कार्य आपण करू शकत नाही. नाहीतर तुम्हाला एक मी चरित्र सांगतो, तुमच्या परिचित चरित्र आहे तेवढं मी चरित्र सांगतो, माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देतो. ते देशभक्त सगळ्यांनाच माहिती आहेत बघा. तारीख होती 23 मार्च. विको कमी करा थोडा. शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या देशभक्ता चरित्र तुम्ही आठवा. तारीख होती 23 मार्च 1931 सालची घटना. लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये
ज्यावेळेस भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फासावर जायची वेळ आली त्यावेळेस त्या लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये ठराविक वेळेच्या अगोदरच शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव 12 तासांना अगोदरच त्यांना फासावर जायची वेळ आली. ते चरित्र आठवा. त्यावेळेस सगळे लाहोरच्या त्या सेंट्रल जेलमध्ये कैदी बसले होते आणि तिथे एक चरणसिंह नावाचा वार्डन आला आणि त्याने सांगितलं, इथे बसलेल्या कैद्यांनो, आत्ताच्या आत्ता सगळे आपापल्या कोठडीत जा. सगळे कैदी आपापल्या कोठडीत आले, पण एकमेकात कुजबुज करतात, का रे एवढ्या लवकर आपल्याला का बंद केल्या गेलं. त्याच वेळेला एक बरकत नाव्ही पळत आला. तो काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यातले गरम अश्रू बोलले. त्या बरकत नाव्याला विचारलं काही त्या कैद्यांनी, का रे एवढ्या लवकर आज का बंद केल्या गेलं. त्यांनी सांगितलं, अरे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना ठराविक वेळेच्या अगोदरच 12 तासांना फासावर जायचा असे वरून आदेश आले. त्याच वेळेला सगळ्या कैद्याच्या डोळ्याला धारा लागल्या. त्याच वेळेला एक पंजाबचा कैदी होता. त्या पंजाबचा कैदी पुढे आला आणि त्यानं त्या बरकत नाव्याच्या पुढे हात जोडले. बरकत, तुला आयुष्यात मी या लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये काहीच मागितलं नाही, पण तुझ्या पुढे आज मी भीक मागतो. काय? अरे 14 नंबरच्या कोठडीमध्ये जा, जिथे वीर क्रांतिकारी भगतसिंग राहतात, आणि त्या भगतसिंगाची एखादी तरी वस्तू घेऊन ये. कशा करता? अरे मी माझ्या पुढच्या पिढीला मुलाला दाखवल, अरे ही पेन भगतसिंगाची आहे, ही वही भगतसिंगाची आहे. माझ्या पुढच्या पिढीला सांगल. एका क्षणाचाही न विलंब लावता तो बरकत नाव्ही 14 नंबरच्या कोठडीमध्ये गेला, जिथे वीर क्रांतिकारी सिंहासारखे वाघासारखे आपल्या मस्तीमध्ये डोलत होते. बरकत नाव्ही आला. त्याने काय केलं, त्या वस्तू घेतल्या आणि इकडे आणल्या, पण वाटाव्या कुणाला? इतके कैदी होते. मग लकी ड्रॉ काढल्या गेला. चिठ्ठ्या ज्याच्या त्याच्या नावानं वाटप झाल्या, वस्तूही वाटप झाल्या. पण झालं काय? त्या 14 नंबरच्या कोठडीमध्ये जिथे वीर क्रांतिकारी भगतसिंग राहत होते, त्या 14 नंबरच्या कोठडीमध्ये त्यांचे नेहमीचे आवडते वकील प्राणनाथजी मेहता गेले आणि भगतसिंगाला म्हणतात, भगतसिंग तुम्हाला काही माहिती आहे का? काय? ठराविक वेळेच्या अगोदरच तुम्हाला 12 तासांना अगोदर फासावर जायचंय असं वरून आदेश आलेत. असं म्हटल्याच्या नंतर भगतसिंग हसले. अरे वीरों को एक दिन मरना ही पडता है. असं म्हटल्याच्या नंतर भगतसिंग म्हणतात, प्राणनाथजी ते मला सांगू नका, एका प्रश्नाचं उत्तर मला हवंय. काय? तुम्ही मला दररोज नवीन पुस्तक मला वाचायला आणत होते, ते पुस्तक आणलं का नाही? असं म्हटल्याच्या नंतर प्राणनाथ मेहतानं डोक्याला हात लावला. बाप रे, काय म्हणावं या क्रांतिकार्याला, ज्याचं मरण 12 तासावर आलेलं आहे. तो देशभक्त म्हणतो, तो क्रांतिकारी म्हणतो, माझं नेहमीचं पुस्तक वाचायला आणलं का नाही? काय म्हणावं या क्रांतिकार्याच्या देशभक्तीला. आणि मग एका क्षणाचाही न विलंब लावता प्राणनाथ मेहता नावाच्या वकिलानं त्या भगतसिंगाच्या हातामध्ये पुस्तक दिलं आणि त्यांनीही विलंब न लावता भगतसिंगांनी पुस्तक वाचायला चालू केलं. पुस्तक वाचण्यामध्ये भगतसिंग मग्न आहेत. त्यांना मरणाची भीती नव्हती. आणि मग झालं काय? प्राणनाथ मेहताच्या इकडे डोळ्याला धारा लागल्या आणि मग प्राणनाथ मेहता म्हणतात भगतसिंगाला वाचणाऱ्या, भगतसिंग तुमची माझी या जीवनातली शेवटची भेट. या भारतातल्या जनतेला तुम्ही काय शेवटचा संदेश देऊ इच्छिता का? त्यावेळेस सांगितलं भगतसिंगांनी, तुम्ही या भारतातल्या जनतेला जर संदेश द्यायचा ना, एकच संदेश द्या. काय? साम्राज्यवाद मुर्दाबाद, इन्क्लाब जिंदाबाद हा माझा नारा भारतातल्या घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. असं म्हणून प्राणनाथ मेहता डोळे भरून आले त्यांचे. निघून जाणार. भरल्या डोळ्यानं भगतसिंगाकडे बघितलं. हा क्रांतिकारी परत मला आयुष्यात कधीच बघायला भेटणार नाही. टपटप डोळ्यातून अश्रू पडले प्राणनाथ मेहताच्या. काय म्हणाव्या क्रांतिकार्याला. पण तिथून मानाचा मुजरा घातला प्राणनाथ मेहताने. डोळे आपले पुसले आणि तिथून निघून जाणार. त्या पुस्तक वाचणाऱ्या भगतसिंगांनी थांबवलं. प्राणनाथजी थांबा. काय? तुमची माझी जीवनातली शेवटची भेट
पण मी गेल्यावर एका व्यक्तीला माझी आठवण करून द्या. कोण? सुभाषचंद्र बोस बाबू. त्यांनी या लढ्यामध्ये त्यांनी मला फार मदत केली. त्या सुभाषचंद्र बोस बाबूला या भगतसिंगाचा शेवटचा मानाचा मुजरा सांगा. असं म्हणून प्राणनाथ मेहता तिथून निघून गेले. झालं काय? ही गोष्ट ज्यावेळेस भगतसिंगाच्या आईला कळाली, गाय व्याल्याच्या नंतर वासराच्या ओढीनं गाय जशी घरी येते तशी ती क्रांतिकार्याची माय पळत आली. लाहोरच्या सेंट्रल जेल मध्ये आली आणि भगतसिंगाकडे बघितलं. आईच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडणाऱ्या आईकडे बघितलं भगतसिंगाने. भगतसिंग म्हणतात, आई अगं तू रडते का? हे काय म्हणतील ब्रिटिश इंग्रज अधिकारी? आई, ज्यावेळेस मला फासावर देण्यात येईल आई, तू रडू नको. तू एका शूराची वीराची आई आहे. वीरों को एक दिन मरना ही पड़ता है. क्रांतिकारियों की माँ रोती नहीं, वीरों की माँ रोती नहीं. माँ, आई ज्यावेळेस मला तिथे फासावर देण्यात येईल, तू रडू नको. तू एका क्रांतिकार्याची आई आहे. तू त्यावेळेस येऊ नको. तू आल्यावर लोक म्हणतील, अरे देखो ये भगत सिंग की माँ कैसे रो रही. माँ आप मत आओ. असं म्हटल्याच्या नंतर ती आई म्हणली, राजा मी याच्याकरता रडत नाही, पण आज माझी कुस पवित्र झाली. तुझ्यासारखा क्रांतिकारी माझ्या पोटी जन्माला आला. अरे या भारताच्या गॅजेटमध्ये इतिहासात ज्यावेळेस नाव लिहिल्या जाईल सोनेरी कागदामध्ये, त्यावेळेस माझं नाव स्वाभिमानाने लिहिल्या जाईल. असा भगतसिंगासारखा क्रांतिकारी कोणाच्या पोटी जन्माला आला होता. म्हणून त्या आईनं सांगितलं, बाळा मी रडणार नाही. आणि इथून पुढेही तुमच्या गावात वाडीमध्ये आल्याच्या नंतर या पुतळ्याकडे बघून येणारा नवीन कोणत्या गावातला असल, अरे हा निखिल भाऊ सारखा देशभक्त कोणाच्या आई वडिलाच्या बघा. खऱ्या अर्थानं निखिल भाऊ सारख्या देशभक्ताला जन्म देणारे आई वडील धन्यत बरं का. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, असे धन्य आहेत बघा. म्हणून विचार करा, त्या भगतसिंगाने सांगितलं, आई ज्यावेळेस मला फासावर देण्यात येईल आई तू रडू नको. ती आई तिथून निघून गेली. पण झालं काय पुढचं आहे का? आई गेल्याच्या नंतर भगतसिंगाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि तिथे एक सफाई कामगार होता. त्याचं नाव होतं बेबे. बेबे नावाच्या सफाई कामगाराला बोलवलं. भगतसिंगाने सांगितलं, बेबे एक काम कर राजा माझ्या करता. काय? ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईचं एकदा शेवटचा आईच्या हात मला जेवण करायची इच्छा प्राप्त झाली. तो बेबे नावाचा सफाई कामगार स्वतःला भाग्यवान समजत होता. अरे माझंही नाव इतिहासात घेतल्या जाईल. मरताना जाताना या देशभक्तांनी एका सफाई कामगाराच्या हातानं जेवण केलं. माझंही जीवन धन्य झालं खऱ्या अर्थानं. आणि तो सफाई कामगार बेबे नावाचा पळस सुटला आणि भगतसिंगाच्या आईपर्यंत आला. आई साहेब
तुमच्या भगतसिंगांनी शेवटचं तुमच्या हातचं जेवण करायची इच्छा प्राप्त केली. आईनं जसा देवाला नैवेद्य करतो तसं ते ताट भरून आणलं बघा. आणि बघा ते ताट भरून आणलं आणि त्या सफाई कामगाराजवळ दिलं. आईनं रडत स्वयंपाक केला आणि मग ते ताट दिलं. तो सफाई कामगार बेबे नावाचा लाहोरचा सेंट्रल जेलच्या गेटपर्यंत आला. पण या बैमान ब्रिटिश इंग्रज अधिकाऱ्यांनी त्याला आत जाऊ दिलं नाही आणि त्या क्रांतिकार्याला त्याचं आणलेलं जेवण शेवटचं करू दिलं नाही. इकडे बेबे नावाचा सफाई कामगार हात जोडून विनंती कराय, साहेब जाऊ द्या, शेवटचं जेवण आईचे भगतसिंगापर्यंत पोहोचू द्या. पण या बैमान अधिकाऱ्यांनी जाऊ दिलं नाही. इकडे भगतसिंग वाट बघतात, माझ्या आईने आणलेलं मला जेवण कधी येतं. असं एक मन आहे आपल्यामध्ये बघा, माय मरावी पण आशा उरावी. आज भगतसिंगाची माय जिवंत होती पण जेवणाची आशा मेली होती. मग जाऊ द्या, माझी आई न येऊ द्या, आईच्या हातचं जेवण न येऊ द्या. ही धरती माता म्हणजे माझी माताच आहे. त्या वीर क्रांतिकारी भगतसिंगांनी या धरती मातेला साष्टांग दंडवत घातला आणि डायरेक्ट व्यायाम चालू केला. आपल्या डोळ्याच्या गरमासरून अभिषेक केला धरती मातेचा आणि व्यायाम चालू केला. व्यायाम करताना एका इंग्रज अधिकाऱ्यांनी बघितलं, जेलर आला आणि विचारलं भगतसिंगाला, भगतसिंग अहो काही मिनिटात, काही घंट्यात, काही वेळेत तुम्हाला फासावर जायचंय आणि तुम्ही व्यायाम करता. हा व्यायाम जगण्याकरता का मरण्याकरता? त्यावेळेस भगतसिंगानं दिलेलं उत्तर फार गोड आहे बघा. त्यावेळेस सांगितलं, जेलर साहेब मी का व्यायाम करतो याचं उत्तर आहे का साहेब? ज्यावेळेस माझी आई दररोज देवपूजा करायची आणि देवपूजेला बसल्यावर मला म्हणायची, भगत जा बाळा बागेतून पूजे करता फुलं घेऊन ये. मी दररोज माझ्या आईला देवपूजेमध्ये फुलं आणून द्यायचो. जेलर साहेब माझी आई काय करायची, टवटवीत फुलं देवाला व्हायची आणि कोमेजलेली फुलं बाजूला टाकून द्यायची. माझ्या आईला मी एक दिवस प्रश्न विचारला, आई असं का करते ग? टवटवीत फुलं तू देवाला वाहते आणि कोमेजलेली फुलं बाजूला टाकते. जेलर साहेब माझ्या आईनं दिलेलं उत्तर फार गोड आहे. माझ्या आईनं असं उत्तर दिलं, भगत अरे तुझ्या आईच्या देवाला आणि तुझ्या जन्म देणाऱ्या मातेला टवटवीत फुलं आवडतात. तुझ्या आईचा देवन तुझी आई टवटवीत फुलाचा स्वीकार करते, कोमेजलेल्या फुलाचा स्वीकार करत नाही. मग सांगा जेलर साहेब, ज्या माझ्या आईचा देव आणि मला जन्म देणारी माता जर टवटवीत फुलाचा जर स्वीकार करत असल तर ज्या भारत मातेच्या कुशीमध्ये जाताना हा माझा प्राण जात आहे, त्या भारत मातेच्या कुशीमध्ये जात असताना मी माझा सुकलेला चेहरा कसा नेऊ जेलर साहेब? म्हणून मी मरायच्या अगोदर व्यायाम करतो. त्या जेलरच्याही डोळ्याला धारा लागल्या, काय म्हणावं या क्रांतिकार्याला. असे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव ही तिन्ही क्रांतिकारी जातात. ज्यावेळेस शेवटच्या वेळेला सगळ्या कैद्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि हसत हसत त्यांनी आपला प्राण देशाकरता समर्पित केला. म्हणून या आपल्या या भारतवर्षात अनेक देशभक्तांनी आपला प्राण देशाकरता समर्पित केला. आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. या भारतवर्षामध्ये आपल्याला जन्म भेटला आणि देशभक्तांची आपल्याला सेवा करायला भेटते. कारण की एक लक्षात ठेवा बघा, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में हमारे बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. बघा अशा महान महान देशभक्ताचे मी चरित्र तुमच्या पुढे सांगितले बरं का. म्हणून मी विचार करा नाही का, तुमच्या गावकऱ्याकडून मला एक मागणं मागायचं बघा. कोणी मी मागणं माझं म्हणायला द्यायला तयार आहे, हातवर करा. एक मागणं मागायचंय कोणाकरता? आपल्या निखिल भाऊ करता. काय मागणं मागायचंय ध्यानरून आहे का बरं का. इथून पुढं 15 ऑगस्ट असो का 26 जानेवारी असो, इथे एक तिरंगा फडकवायचा. कोणाच्या हातानं? त्यांच्या आईवडिलाच्या हातानं. हे जर फडकवला तर मी म्हणून माझं आजचं कीर्तन सफल झालं समजेल बघा.
नाही का, हा मान आपण दिला पाहिजे नाही का. दरवेळेस 15 ऑगस्ट असो 26 जानेवारी असो त्यांच्या आई वडिलाच्या हातानं तिरंगा फडकवला पाहिजे, कारण की त्यांनी आपला मुलगा देशाकरता दिला. विचार करा. आणि असे प्रत्येक देशभक्ताचं कार्य आपण केलं पाहिजे. तर नवीन मुलांनी या देशसेवेमध्ये आपण रुजू झालं पाहिजे, कारण की एकमेव जगात असं हे नाही का. मी तर म्हणतो बघा, मी मागेही कीर्तनात म्हणून गेलो की या आपल्या सरकारनं असा कायदाच केला पाहिजे बघा नाही का. एखादा जर जवान शहीद झाला तर आपल्या प्रत्येकाच्या अकाउंट मधला 1 रुपया कट झाला पाहिजे नाही का. आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे? 140 कोटी, बरोबर आहे का. जाऊ द्या कमी जास्त असेल, पण 140 कोटी भारताची लोकसंख्या आहे. म्हणजे प्रत्येकाचे एक तरी अकाउंट असत ना. काही काही 2-2, 3-3 अकाउंट आहेत बँकेमध्ये, बरोबर आहे का. आपण प्रत्येकाचं एक अकाउंट जरी धरलं तर किती व्हालेत? 140 कोटी, बरोबर आहे का नाही नाही का. असं जर आपल्या भारतामध्ये जर एखादा जर जवान शहीद झाला तर सरकारनं असा कायदा केला पाहिजे, आपल्या प्रत्येकाच्या अकाउंट मधला 1 रुपया कट झाला पाहिजे. कशा करता? त्या शहीद जवानाच्या कुटुंबाकरता. आणि दुसरा फायदा काय होणार आहे की आपल्यालाही कळल, आज आपल्या अकाउंट मधला 1 रुपया कट झाला म्हणजे आपल्या भारतातला कोण्यातरी आईचा मुलगा आज देशाकरता शहीद झाला, असा प्रत्येकाला आपल्याला जाणीव व्हावी. पण असं आणि काही काही ते मागेही अक्षय कुमारने हे मागणी केली होती बघा, आणि अंमलात पण आणलेत काही गोष्टी बघा सरकारने. विचार करा, असा देशभक्तांचं आपण कार्य केलं पाहिजे. समस्त गावकरी मंडळीला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि एक बघा सगळ्यांच्या आवडीचं लता दिदीचं मला जसा तोडकं मोड केला मी सगळे माझ्यासोबत लता दिदीची आठवण म्हणून देशभक्तीचं आपण एक लता दिदीचं आवडतं गीत म्हणून थोडा विको द्या बघा. ए मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका. पानी ये घायल हुआ हिमालय, खतरे में पड़े आजादी, वो जब तक थे सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी. हो जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली. हो कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मद्रासी, कोई गुरखा कोई मद्रासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी. जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी, जो
संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। इस दिल पे लगा के ठेस, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए। हर चीज पे अश्कों से लिखा है तुम्हारा नाम, ये रस्ते घर गलियां तुम्हें कर ना सके सलाम। है दिल में रह गई बात, है दिल में रह गई बात, जल्दी से छुड़ा कर हाथ कहा तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। भारत माता की जय। जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, योग्य ज्ञानोबारायांचा प्रसाद, झालेली सेवा परम आदरणीय निखिल भाऊंच्या चरणावर समर्पित करतो। आणि माझे गुरुवारी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, परम पूज्यनीय शंकरजी महाराज पंचाळ गुरुजी आणि गुरुवारी रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो। गोड असं नियोजन गावकऱ्यांनी केलं म्हणून समस्त गावकरी मंडळाला मी कोटी कोटी धन्यवाद देतो। त्यांच्या परिवाराला धन्यवाद देतो। त्यांचे बंधू अक्षय भाऊ असतील, त्यांचे वडील मोतीरामजी असतील, आणखी काही सगळेच मंडळी असतील, गावातले सरपंच, उपसरपंच, तंटा मुक्ती अध्यक्ष पोटीस पाटील, आणखी गावातले काही तरुण मंडळी जे रात्रंदिवस या कार्याकरता झटत आहेत, म्हणून गावातल्या तरुणाकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा का। आणि हे माझ्या इकडे सगळे साथ करणारे आदरणीय मंडळी, इकडे अनिल महाराज असतील, मंगेश महाराज असतील, स्वप्नील महाराज, इकडे मृदंगाचार्य अभिषेक महाराज, इकडे माऊली महाराज, इकडे आमचे तुकाराम महाराज असतील आणि चैतन्य महाराज, तुम्हालाही नमस्कार। साऊंड सिस्टीमला दादा करता जोरदार टाळ्या वाजवाय का। गोड साऊंड सिस्टीम आहे तुमची। असाच मी परवा नाशिकला कीर्तन होतं, साऊंड सिस्टीमवाल्या करता टाळ्या वाजवल्या, त्यांना कीर्तन सुटल्यावर खनखन 11,000 काढून दिले बघा मला। म्हणून बघा, हसू नका, द्या नाही का, ते घाबरले ना, ते काळजी करू नका। तुम्हालाही धन्यवाद। आणि माझ्यासोबत आलेले माझे परममित्र रामेश्वर भाऊ असतील, त्यांनाही धन्यवाद देतो। माझे जिवलग मित्र बंटी भाऊ नागरे असतील, त्यांनाही मी नमस्कार करतो, नाही का। आणि आपण गोड असं नियोजन केलं आणि गाव जरी लहान असलं तरी या कार्यानं महान राहणारे म्हणून निखिल भाऊंच्या चरणी माझा साष्टांग दंडवत करतो। आणि आपलं पूर्ण कीर्तन ज्या यूट्यूब चॅनलला आहे गजर मुक्ताबाईचा, यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हे कीर्तन आपल्याला कधी ऐकायला भेटल। आणि ज्यांनी हे एवढं गुंफून आणलं हे माझे परम मित्र भागवताचार्य सोपान महाराज मुंडे यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा बघा, नाही का। तुम्ही म्हणसाल तारीख दिली म्हणून का नाही, मला देशभक्ताचं आवड आहे बघा। देशभक्तीचं कीर्तन त्यांना म्हणलं मी मागच्याही वेळेस त्यांनी त्यांच्या परिवाराने मला या कीर्तनाकरता फोन केला होता, पण ते माझी तारीख ॲडजस्ट होईने गेली आणि ती कॅन्सल होण्याच्या मार्गावर नव्हती, नाहीतर मी 100% देशभक्ताकरता मी किती लांब जातो बरं काम का। आदर आहे, प्रत्येक देशभक्ताचा आदर आहे। आणि मी भविष्यामध्ये जर लय मोठा महाराज झालो, म्हणजे प्रसिद्धी नाही, पैशान जर मोठा झालो, तर माझी एक इच्छा आहे बघा, नाही काय, नारदाच्या गादीवर सांगतो, माझी एक इच्छा आहे 25 लाख स्वतःच्या खिशातून घालायचे आणि जेवढे भारतातले जेवढे फौजी आहेत सगळ्यांचा शौर्य सन्मान पुरस्कार करायचा, अशी देवानं मी मरायच्या अगोदर मी इच्छा पूर्ण करावं, बरोबर आहे का। नंतर मी मेलो तरी घोर नाही, पण प्रत्येकाला नाद असतो, बरोबर आहे का नाही। कोणता नाद असतो, कोणाला पिक्चरचा नाद, क्रिकेटचा नाद, तसा मला फौजीचा एक नादच आहे बघा। माझ्या संपर्कात भरपूर फौजी आहेत, तुम्ही नाहीतर इथं चॅलेंजनं सांगतो, इथं बसल्या बसल्या तुम्ही कुठलाही फौजी शोधून काढा, मी एकाच मिनिटात ओळख काढतो का। तेवढा अभिमान आहे देशभक्तांचा का, त्यांचं कार्य इतकं गोंडस आहे, म्हणून देवानं माझ्याकडून असं कार्य करून घ्यावं। हे कार्य करणं सोपं नाही, एवढे देशभक्त जमवणं सोपं नाही। आणि त्यावेळेस
ज्यावेळेस मी जो कार्यक्रम करेल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यालाही आमंत्रण देईल. कोणाचा आमदाराचा, खासदाराचा, मंत्र्याचा, फौजीचा रुपया कोणाचा घ्यायचा नाही, मी खिशातून घालणार नाही का, नाहीतर सप्ताह करायचा नेत्याचे नाही, तसं नाही करणार. ज्यावेळेस माझी ऐपत होईल, बरोबर आहे का, प्रसिद्धी जरी मोठा असो तरी मनी ह्याचे नाही का, कारण की धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. देवाना जर तितका जर आपली जर कृपा केली तर मी निखिल भाऊच्या साक्षीने सांगतो, माझ्याकडून हे कार्य करून घ्यावं, हेच मी त्यांच्याकडून गेल्याच्या नंतर हा फौजीचा, देशभक्तांचा एवढाच मला आशीर्वाद भेटावा की देशभक्तीचं हे कार्य की भारतातल्या घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रत्येकजण अखंड हरिनाम सप्ताह करतात, जागतिक पारायण करतात, ज्ञानेश्वरी पारायण, तशी माझी इच्छा आहे. मी पहिल्यांदा आधी व्यक्त केली, देवानं ती इच्छा माझ्याकडूनच पूर्ण करून घ्यावी. असो झालेली सेवा मी इथे पूर्ण विराम करतो, निखिल भाऊंच्या चरणी नतमस्तक होतो आणि ही माऊलीच्या चरणी सेवा समर्पित करतो. जितनी मेहरबानियाँ आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है, कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वर में मुझ में ऐसी कोई बात नहीं. विठोबा रखुमाई.